बाद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत। शिवसेनेकडून सरकारमध्ये असून सुद्धा भूमिका उघड करण्यात आली। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी अदिती तटकरे यांना सुद्धा जबाबदार ठरवले। शिवसेनेकडून प्रवक्ते अरुण सावंत यांनी घेतलेली भूमिका नेमकी काय आहे पाहूयात सविस्तर। बाद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत असं अरुण सावंत यांनी म्हटले। सोबतच यासाठी त्यांनी अदिती तटकरे यांना सुद्धा जबाबदार धरवले। तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, आपण पाहतोय शिवसेना सत्तेमध्ये असून सुद्धा त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी म्हटले बाद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार आहेत। काय प्रतिक्रिया तुमची? नाही, ज्याची त्याची दृष्टी असते। अशी विधानं करण्यापूर्वी आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांशी या लोकांनी चर्चा केली आहे का, बोलले आहे का, हे बघितलं पाहिजे। आपल्या पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्याकरता सरकार विरोधी वक्तव्य अरुण सावंतांनी करू नये। ते माध्यमांमध्ये सरकारमध्ये आहोत हे विसरून कायम बोलतात, त्यामुळं त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज दिली पाहिजे। 1,77,00,000 सुमारे 1.25 कोटी आमच्या भगिनी या योजनेकरता पात्र ठरल्यात। दृष्टी असते ज्याची त्याची पाहायची। बघा, याच्यामध्ये अपात्र कोण ठरलंय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्याच्या तिजोरीचे देखील कस्टोडियन आहेत। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या, 4चाकी वाहन असणाऱ्या, सरकारी कर्मचारी असणाऱ्या आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि केवायसी पूर्ण न करणारा फार थोडा आकडा आहे। परंतु एक लक्षात घ्या की ज्यांची आर्थिक स्थिती नाही, ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, अशा आमच्या भगिनींकरता ही योजना आहे। सरकारच्या योजनेवरती कोणी डल्ला मारून आमच्या बहिणींच्या अधिकारा हक्कावरती आक्रमण करत असेल तर ते थांबवणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे। ज्या आमच्या भगिनी पात्र ठरल्या आहेत 1,77,00,000। बघा, सरकारी नोकरी असली तरी सरकारकडनं पैसे घ्यायचे, आपलं उत्पन्न जास्त असलं, आपल्याकडे 4चाकी गाडी असली, चांगलं घर असलं, हे पैसे कोणासाठी आहेत? तर ज्या आमच्या भगिनींना कुठलाही आधार नाही, ज्यांची दारिद्र्य रेषेखालची परिस्थिती आहे, त्यांना सन्मानानं जगण्याकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। त्यामुळे या योजनेमध्ये कोणी घुसखोरी केली असेल तर ती तपासून त्या घुसखोर मंडळींना, जे सरकारचे पैसे म्हणजे टॅक्सपेअरचे पैसे फुकट घेत आहेत, त्यांना थांबवणं ही सरकारचंच काम आहे। अरुण सावंतांना माझा सल्ला असेल की बोलण्यापूर्वी आपल्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करत चला। अशा पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये जर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते विधानं करणार असतील तर याची तक्रार मी माझ्या नेत्यांमार्फत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे निश्चितपणे करेन। चव्हाणजी, अरुण सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला जबाबदार नाही। अर्थ खातं तुमच्याकडे, मग आर्थिक नियोजन का नाही होते? ताई, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सरसकट शासनाचा पैसा कुणालाही आपण वाटू का? आपण कुणासाठी ही योजना केली होती? ज्या भगिनी आपल्या याच्याकरता पात्र असतील। 2.25 कोटी, 1,77,00,000 आमच्या भगिनींना याचा फायदा मिळतोय आणि जे घुसखोर आहेत, ज्यांना आवश्यकता नाही, त्यांना याच्यातनं काढणं भाग आहे ना। एक लक्षात घ्या ना, आपण सरकारचे पैसे असे उधळण्याकरता आहेत का? ते पात्र व्यक्तींना। अजित चव्हाणजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। स्वतः अरुण सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सावंतजी, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की या सगळ्याला फडणवीसच जबाबदार आहेत, तुम्ही सत्तेमध्ये आहात, मग फडणवीसांकडे तुम्ही काही पाठपुरावा केला का? युती धर्म तुम्ही पाळत नाहीये का? सर्वप्रथम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या तर्फे मी एक सांगेन की ज्या बहिणींना आपण दिवाळी दिली होती 1,500 रुपये, त्यांना जर तुम्ही आता घुसखोर म्हणत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील या बहिणींतर्फे मी या वक्तव्याचा निषेध करतो। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते त्यांनी ही एक चांगली योजना महाराष्ट्रातील महिलांच्या राहणीमान उंचावण्याकरता काढली होती। तिला चांगला प्रतिसाद मिळाला, तिच्यामुळे सरकार सत्तेवर आलं आणि आता व्यवस्थितरित्या चालल्यानंतर मागच्या वेळेसच मंत्री महोदया ज्या आहेत तटकरेजी, त्यांनी असं सांगितलं होते की या ज्या काही 81 लाख भगिनींचं केवायसी राहिलेलं आहे त्यांना आम्ही केवायसी करून घेऊन याच्यात सामील करणार, त्यांच्याशी धोका करणार नाही। परंतु आज 2 महिन्यानंतर या 81 लाख महिलांचं केवायसी केवळ झालं नाहीये म्हणून त्यांना पूर्णपणे बाद करून टाकले आणि आज त्यांना घुसखोर म्हणत आहेत।
ही वाटली पाहिजे, अशा वाक्याची नक्कीच. लाज वाटली पाहिजे. अजित घुसखोर चव्हाणजी म्हणतात. उत्तर द्या. तुम्ही या लाडक्या बहिणींना घुसखोर कसं म्हणता? मतदानावेळी मतं मिळवताना तुम्ही लाडक्या बहिणी म्हणालात आणि आता घुसखोर म्हणताय असं सावंतजी म्हणताय. नाही, एक तर सावंत, मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना दुसऱ्याची लाज वगैरे काढण्याच्या आपण आधी मला सत्ताधारी शिकवायची पक्षाचे गरज प्रवक्ते नाही. आहेत याचं तुम्ही भान ठेवा. तुम्ही मला मी शिकवण्याचा माझ्या बंधन पक्ष करू नका. श्रेष्ठींच्या मार्फत सावंतजी, माननीय तुमचाच वाघ प्रश्न मी विचारलेला आहे. चव्हाणजी काय उत्तर देत आहेत आपण ऐकूया. आपण सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात सावंत, हे विसरत जाऊ नका आपण. आणि दुसऱ्याची लाज काढण्याआधी उत्तर द्या. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 1,77,00,000 उत्तर आमच्या द्या. भगिनी याच्यामध्ये पात्र आहेत. आणि ज्यांच्याकडं सरकारी नोकरी आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, त्यांना 100% मी घुसखोरच म्हणेल. त्याचं कारण असं, आमच्या गरीब बहिणींच्या अधिकारावरती डल्ला मारण्याचा या कोणाला अधिकार नाही. ज्यांना केवायसी मुळे ज्यांची अडचण आहे, अजूनही महाराष्ट्र शासनाची ही जबाबदारी आहे, ज्या आमच्या भगिनी पात्र आहेत आणि ज्या भगिनींच्या केवायसी मुळे अडचणी आहेत त्यांना काही इमिजिएटली लगेचच थांबवून टाकलं आणि त्यांना पैसे मिळणार नाही असं अजिबात होणार नाही. 2.25 कोटी आमच्या आपण भगिनींना खोटं वक्तव्य याच्यामध्ये करत लाभ आहोत. देण्यात येतो आहे. आपलं अरुण वक्तव्य सावंतजी, चुकीचं आहे. आपण सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात. माननीय एकनाथ शिंदे म्हणूनच साहेब हे मी राज्याचे उपमुख्यमंत्री विचारपूर्वक आहेत. बोललेलो आहे. आणि थेटपणे मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याआधी आपण एकदा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करत जा. आपल्या मला चर्चा कोणाची करायची गरज नाही. मी आपण अभ्यासपूर्वक बोलत सार्वजनिक असतो. काय बोलतोय, माध्यमांमध्ये बोलतोय, याचं थोडं आपण भान ठेवत चला. नाही मला सावंतजी, पूर्णपणे भान आहे आणि मी सावंतजी, मी पूर्ण तुम्हाला बरोबर सांगते की बोलत आहे. चव्हाणजी म्हणतायत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नेहमीच म्हटलं होतं की लाडक्या बहिणीची योजना कधीच बंद होणार नाही, सगळ्या बहिणींना पैसे मिळतात. तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या कानावर हे घातलं का तुम्ही? आपण माध्यमांवरती प्रवक्ता आपल्या जेव्हा सहकाऱ्यांची लाच अभ्यासपूर्वक काढता, बोलत असतो तेव्हा प्रत्येक आपण गोष्ट प्रवक्ता बोलण्याच्या वेळेस तो आपल्या जबाबदारीने आपण नेत्यांकडे बोललं जाऊन पाहिजे. नंतर सरकार येत नसतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आहे, सरकार महायुतीचं आहे. आम्ही जर जबाबदारीचं भान जर बाळगलं नाही तर आपली पळता भोई थोडी वेळ लक्षात ठेवा. दुसऱ्या नाही, ह्या धमक्या तुम्ही आम्हाला देऊ नका. ह्या धमक्या तुम्ही इतर कोणाला द्या. सहकारी पक्षाच्या प्रवक्त्यांची लाच काढू नका. आपण, मी इशारा देतो आपल्याला. अजित चव्हाण, ही धमकी तुम्ही इतर कोणाला जाऊन द्या. महाराष्ट्रामध्ये राहून शिवसेनेच्या प्रवक्त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न यापुढे केला तर गैर केली जाणार नाही. सावंतजी, लक्षात ठेवा, भान शब्दांचं नीट ठेवत चला. लाच काढायचं काही काम नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांना घुसखोर म्हटलेलं आहे त्यात तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील येणाऱ्या काळामध्ये. हे बरोबर नाही. तुम्ही काही विधानं करणार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती वाटेल तशी टीका करणार, आम्ही ऐकून घेणार नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आपण चर्चा केली का या विषयावरती बोलण्याच्या आधी? हे बरोबर मी नाही. संपूर्णपणे चर्चा केल्यानंतर बोलत असतो. तुम्ही वारंवार मला चर्चेचा विषय सांगत राहू नका. म्हणजे सावंतजी, तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली का? त्यांच्या कानावर हे घातले का? आणि त्यांचं पण मत असंच आहे का? लाच काढू नका, बोलताना भान ठेवा. मॅडम, पहा, संसदीय शब्दामध्ये बोला. चव्हाणजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. सावंत नेमकं काय म्हणतात आपण सविस्तर एकदा ऐकूया. बोला सावंतजी. जेव्हा एखादा प्रवक्ता विचारपूर्वक अभ्यासपूर्वक बोलत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस तो आपल्या नेत्यांकडे जाऊन विचारत बसत नसतो. हा काही लहान मुलांचा खेळ नाही की काही बोलायचं असलं तर मी माझ्या नेत्यांकडे जाणार अगोदर आणि मी बोलू का साहेब आणि मग मी नंतर तुमच्याकडे येऊन बोलणार. त्याला प्रवक्ता म्हणत नाहीत. अरुण सावंत प्रवक्ता कोणाला म्हणतात हे सांगू नका. मी माझ्या पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता. तुम्ही माफी मागा. महाराष्ट्रातील माय भगिनींची माफी मागा अगोदर. प्रतिक्रिया द्या. तुम्ही पक्षातर्फे प्रवक्ते म्हणून माफी मागितली पाहिजे. ही घुसखोर कोणाला म्हणता? जबाबदारी आहे. तुम्ही काय बोलता त्याचं स्पष्टीकरण. 80-81 लाख बहिणींमुळे तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही त्यांना आता घुसखोर म्हणता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? चव्हाणजी, इथे एक महत्वाचा प्रश्न सावंतजींनी उपस्थित केलेला आहे. या लाडक्या बहिणींमुळे तुम्ही सत्तेत आला आणि त्यांना आता तुम्ही घुसखोर म्हणताय. सावंतची भाषा बरोबर नाही आपली. माझी भाषा बरोबर आहे की नाही महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्ही ठरवणार कोण? आणि ज्यांनी आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे हडपण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे सरकारी कर्मचारी लाडक्या बहीण योजनेची कस काय पात्र होऊ शकते? जिच्याकडे 4 चाकी गाडी आहे कस काय पात्र होऊ शकते? तुम्हाला आज सुचलं का? चव्हाणजी, तुम्ही याच्या आधी या गोष्टीकडे पाहिलं नाही का? केवायसी करताना या गोष्टी पाहिल्या नाहीत, केवळ मतांसाठी तुम्ही घोषणा जाहीर केली असा याचा अर्थ होतो. मग ताई, प्रश्न विचारताना आपला जो रोख आहे तो एक लक्षात घ्या की सरकारची ही जबाबदारी आहे. हे सुनिश्चित सरकारनं केलं पाहिजे की टॅक्स पेयर्सचा पैसा
चुकीच्या लोकांकडे जाणार नाही नाही. चव्हाणजी, ज्यांच्याकडे पण गाडी आहे, ज्यावेळी तुम्ही योजना जाहीर ज्यांच्याकडे केली गाडी मग आहे, ती ताई, केवळ मतांसाठी होती ज्यांच्याकडे असा याचा आर्थिक अर्थ निघतो. परिस्थिती चांगली खरं आहे, तर अजिबात तुम्ही नाही. दोघेही आता सरकारमध्ये आहात. अजित चव्हाणजी आणि अरुण सावंतजी, तुम्ही दोघेही महायुतीचा एक भाग आहात. त्यामुळे आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेचं पुढे काय होणार? 81 लाख महिलांना आता तुम्ही बाद करणार का? पुढे या योजनेचं भविष्य काय आहे हे सगळं ठरवणं महत्वाचं आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारच्या पक्षांमध्ये आहात, त्यामुळे आता सरकार पुढची भूमिका काय घेतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. दोघांचेही खूप खूप धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.